नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज फार कमी येत आहेत। तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असल्यामुळं मला व्हिडिओ काय बनवू वाटत नाही। तर एका दादाची आपल्याला कमेंट आली होती की दादा तुमचं व्हिडिओ येत नाहीत कसं काय, म्हणून तुम्ही बघा कोणत्या व्हिडिओला कमेंट आले काय आले। तर त्या दादाला मला सांगायचं आहे की विषय असा आहे दादा की आता मी जे व्हिडिओ बनवतोय ह्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात। आता व्ह्यूज म्हणजे काय, तर गावठी भाषेत सांगायचं झालं तर ही व्ह्यूज म्हणजे तुम्ही बघत नाही। आता बघत नाही काय, का बघत नाही, तर ही जयचा प्रश्न आहे। कोणाला कामधंदा जास्त असते, ते कोणाला काम नसून तरी पण आपला विषय एखादा आवडला तर बघते ते, नाही आवडला तर बघत नाही ते। मग जे डेली माझे सबस्क्रायबर आहेत, म्हणजे माझे यूट्यूब फॅमिली जे माझे पूर्ण आहे 5-5.5 हजार, तर ही सगळी बघत नाही ते। तर मग कोण कुठं कामाला असते, कोण कुठं जॉबला, कोण शेतामळ्यात कामाला गेलेले हे असते ते। मग काही जण संध्याकाळी 6ला-7ला येतात, कोण 5ला येते, 5ला 4ला येणारे जे मंडळी आहेत सगळे, मग कोण माझे दादा असतील, कोण माझ्या ताई असतील, 4ला-5ला येणारे जॉबवरनं, तर ही एवढीच मंडळी माझे व्हिडिओ बघत असतात। तर आता माझ्या व्हिडिओचं जंबलिंग असं झालं आहे, सुरुवातीच्या काळात मी व्हिडिओ टाकत होतो 2ला। मी ज्यावेळेस माझं चॅनल सुरू केलं तेव्हापासून मी 2ला मी व्हिडिओ बरोबर सोडत होतो। मग 2ला ज्यावेळेस मी सोडायचो ना, तेव्हा एकदम असं टॉप क्वालिटीच्या व्ह्यूज येत होत्या, म्हणजे टॉप क्वालिटीला लोक बघत होते। मग मी काही दाखवू द्या शेतामळ्याला, नुसतं असं 10 मिनटं कॅमेरा जरी मी फिरवला इकडं तिकडं, माझं शेत इकडं तिकडं काही मी दाखवलं, ब्लॉगमध्ये मी काही बोलू द्या, तर मला 50,000, 40,000, 10,000, 20,000 लोकांनी सपोर्ट केलेला आहे प्रत्येक व्हिडिओला। आणि आपली चॅनलवरती व्हिडिओ भरपूर आहेत, असं जास्त लोकांनी बघितलेले। आणि एक आपला पॉप्युलर व्हिडिओ हाय क्वालिटीचा, त्याला हाय क्वालिटी म्हणता येणार नाही, की आपण असं एक साधं बाधं आपण बोललेलं आहे, आपलं एक मन सांगितलं आहे। 4 लाखावर गेला तो व्हिडिओ। तो व्हिडिओ होता अक्षय शिंदे, त्यांनी जे बलात्कार केला 4 वर्षांच्या मुलींवर, 2 मुलींवर त्यानं बलात्कार केला होता, त्याचा एक असा व्हिडिओ बनवला होता। तर त्या व्हिडिओला मला 4 लाख लोकांनी बघितलं। मग त्या व्हिडिओला पण तुम्हाला सांगतो 100च्या वर कमेंट आहेत की तुम्ही नवीन पत्रकार आहात का, तुम्ही जुने पत्रकार आहेत का, असं तसं बरेच काय कमेंट आले त्याच्यावर सुद्धा। पण व्हिडिओ तो चांगला गेला। मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही कमेंट करा, दान 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 अशा कमेंट करा। बाबा तुझा मला व्हिडिओ आवडत नाही म्हणून सांगा, किंवा आवडतो म्हणून सांगा, किंवा तुमचं नामचं जजमेंट बसत नाही व्हिडिओ बघायला असं सांगा। पण बघा, आपलं चॅनल पूर्ण डाऊन झाले आता। आणि आमच्या गावामधली महादेवाची यात्रा झाली 21 तारखेपासून, 21 फेब्रुवारीपासून
27 फेब्रुवारीपर्यंत जे काय कार्यक्रम झाला आमच्या गावामध्ये ते सगळं मी कार्यक्रम व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं तुम्हाला। तर त्याच्यामध्ये भारुड जुगलबंदी हा कार्यक्रम हरिभक्त पारायण संदीप मोहिते आणि अण्णा चव्हाण, हरिभक्त पारायण अण्णा चव्हाण यांचा भारुड जुगलबंदी हा 2 तासाचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला। तर इतकं भारी त्याने प्रबोधन केलं आमच्या गावात येऊन, आमच्या सावळेश्वर महादेवाच्या यात्रेला येऊन त्याने एवढं भारी त्याने प्रबोधन केलं भारुडाच्या माध्यमातून। खूप मला ते आवडलं आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही फक्त 7,000 लोकांनीच बघितला, असं का हो? तो तर कार्यक्रम जास्त बघायला पाहिजे। माझी एक आशा होती की 1 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघायलाच पाहिजे होता आणि ते बघतील सुद्धा अजून लोक। तर त्या 7 दिवसामध्ये 21 ते 27 फेब्रुवारीमध्ये जे काही कार्यक्रम झाले ते मी सगळे कार्यक्रम व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आणि काय व्हिडिओला मग प्रतिसाद मिळाला नाही। तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये 2 ओविकार मंडळाचे व्हिडिओ मी बनवले होते। त्यांच्या परवानगीनुसार त्यांनी मला सांगितलं आमचा व्हिडिओ बनवा आणि यूट्यूबला तुमच्या टाका। तर आमचं काही यूट्यूब चॅनल नाही वगैरे काही नाही, आम्हाला प्रसिद्धी मिळण्यासाठी आमचं तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला टाका म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून मी व्हिडिओ बनवला। आणि हरिभक्त पारायण संदीप मोहिते पाटील जोनोनी आणि हरिभक्त पारायण अण्णा चव्हाण यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की व्हिडिओ बनवा, काही अडचण नाही आणि आमचे काय व्हिडिओमध्ये काय तुम्हाला चुका वाटत असेल तर व्हिडिओ आमचा अपलोड करू नका, असं त्यांनी मला सांगितलं होतं। तर ह्यांच्या प्रबोधनामधनं मला कुठेही यांची चूक वाटली नाही, म्हणून मी अख्खच्या अख्ख 2 तासाचा यांचा मी भारुड जुगलबंदीचा कार्यक्रम माझ्या चॅनलवर मी अपलोड केला। तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता, बघा। आणि इथून पुढं मी असं ठरवलं आहे, आपल्या कोणताही व्हिडिओ असू द्या, ब्लॉगचे रेसिपी असू द्या, काही माझ्या चॅनलवर जास्ती करून रेसिपी वगैरे काही नसतेच। कारण विषय असा झाला आहे माझा की माझ्याकडं नाही मोबाईलचं स्टँड। ते मोबाईलचं स्टँड नसल्यामुळं विषय काय होतो, मोबाईलचं स्टँड असल्यावर ना ती लावता येतं आणि मग ती आपल्या घरातल्या महिलांना काय रेसिपी दाखवायचं असेल तर ती दाखवायला येते स्टँड वगैरे लावून। आपण कुठंतरी रानात कामाला जायचं आणि ती मग रेसिपी कधी दाखवायची आणि काय, मग ती मोबाईल कोण धरणार, पोरं शाळेत जाणार, त्याच्यामुळं मग ती रेसिपी दाखवायला जमत नाही। आणि आता माझे कोणतेही व्हिडिओ द्या तर ते दुपारी 2लाच बरोबर येणार, आवर्जून तुम्ही बघत जावा आणि सपोर्ट राहू द्या पहिल्यासारखा, लई टाकून दिल्यासारखं करू नका राहू मित्रांनो। तर चला मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं, पहिल्यासारखा सपोर्ट काय ये नाही। पहिले जसं माझं व्हिडिओ चालत होतं तसं व्हिडिओ काय चालत नाही। तर वाईट काय कमेंट करू नका, चांगल्या कमेंट करा। तुम्ही कुठल्या गावातून बघताय व्हिडिओ ही पण सांगा आणि सपोर्ट राहू द्या। माझे जुने व्हिडिओ, पॉप्युलर व्हिडिओ बघा, कसे आहेत काय आहे, तुम्हाला पटते का बघा। काय माझं काय चुकत असलं तर मोठ्या मनानं माफ करा। चला, बाय बाय।